डिसिप्लिन जर का तुमच्याकडे आहे तर नो डाऊट तुम्ही त्या क्षेत्रामध्ये अव्वल होता आणि ही शिस्त लावण्याचं काम कुठेतरी कळंबोली क्रिकेट असोसिएशन करते आणि या नियमाचं नक्कीच आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. चला अजिश नारायण आम्ही आपलं लक्ष देतो. चला मॅचला सुरुवात करा. खूप वेळ घेतलाय राहुल जाधव. चला खूप वेळ घेतला गेला जातोय तर सामन्याला सुरुवात होते. मित्रांनो आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जवळपास चौथी लढत संघर्ष बी बनाम फॉरेस्ट 11 जिथे आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष बी संघ फलंदाजी करत असताना अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अगदी अकूट टप्प्याचा चेंडू होता. पंच केला, चेंडू गेला सीमा रेषा पार, चौकार. बघा अध्यक्षांनी नियम इथे स्पष्ट केलेत. मी पुन्हा एकदा हे नियम सांगू इच्छितो आणि मी तर असंच म्हणेन की हा नियम आजच ऐकून घ्या कारण की संपूर्ण वर्षभर हाच नियम असणार आहे. एक खेळाडूकडे टी शर्ट नसेल तर 2 रन आणि त्याचबरोबर दुसरा खेळाडू असेल बिना टी शर्ट वाला बिना जर्सी वाला तरी देखील 2च धावा असतील पेनल्टीच्या. परंतु 2 पेक्षा अधिक जर का खेळाडू बिना जर्सीचे असतील तर डायरेक्ट 5 धावांची पेनल्टी आणि 5 पर्यंतच या पेनल्टीची मर्यादा असणार आहे. मला वाटतं युट्यूबवरती जे खेळाडू ही स्पर्धा पाहतात त्यांनी तर खऱ्या अर्थाने हे शब्द रेकॉर्ड करून ठेवा आणि आपापल्या ग्रुपला पाठवा आपल्या टीमच्या. कारण सातत्याने आम्ही वारंवार सातत्याने तुम्हाला सांगत असतो की काही खेळाचे नियम असतात त्या नियमाचं तुम्हाला पालन करावं लागतं. कारण एकाची क्रिकेटची स्पर्धा आयोजक ठेवतात ना त्यांना देखील ती स्पर्धा उत्तेजित चांगली व्हावी याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. प्रशांत चिकू खूप चांगला उल्लेख तू केला. जाऊयात मॅचच्या दिशेने. इथे मात्र वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने चौकार येतोय. बघ चिकू आपण तू असशील, मी असेल, प्रवीण सर असतील, अगदी योगेश वाघ असतील, हमजा असेल, आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरत असतो समालोचनाच्या माध्यमातून. आणि परंतु जेव्हा आपण स्पेशली कळंबोलीच्या मैदानावरती येतो ना त्यावेळेला ज्या आयोजनाची मजा आहे ना ती कंपॅरेटिव्हली या सर्वांपेक्षा देखणी असते. नाममात्र 1700 रुपये प्रवेश फी मध्ये तुम्हाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म खेळायला मिळतंय ज्या प्लॅटफॉर्मच्या अक्षरशः काहींची स्वप्न राहिलेत. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. यापेक्षा अधिक चांगला आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू हीच मात्र आमची कमिटी सांगते. तर थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे देखील आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. अगदी सडामेची 10 दक्कड जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे जिथे संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 0 गडी बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप या ठिकाणी चर्चा होते. चर्चा देखील अर्थातच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या नावाची देखील होते. स्ट्रायकर बॅटरचं नाव आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कदाचित सुमित आहे सुमित यांना आपण पाहतोय. अगदी या संघामध्ये ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण गोलंदाजीमध्ये देखील सुमितनं प्रभावित केलाय आणि फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात अगदी सलामीवीर म्हणून त्याची वर्णी लागली आहे मैदानावरती. परंतु पहा रोहित चौगुले काय गोलंदाजी करतायत. प्रशांत रोहितनं या ठिकाणी प्रभावित केलं. अगदी आर्यन साई कृपा संघाचा आपण विचार केला आयुष मेहता काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय. काय म्हणशील एक युवा टॅलेंटेड गोलंदाजांना किंवा खेळाडूंना? नो डाऊट कौतुकाचा वर्षा यांच्यावरती करावं लागेल. दरवर्षी कळंबोली क्रिकेटच्या माध्यमातून नवोदित गोलंदाज हे आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात ज्यांच्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, त्यांच्याकडे खूप चांगलं पोटेन्शियल आहे. कळंबोली क्रिकेट फक्त आणि फक्त एक नाम मात्र संधी तुम्हाला देऊ पाडते. तुमच्याकडे टॅलेंट आहे इथं सादर करा. जगाच्या पाठीवरती तुमचं नाव केल्याशिवाय तुम्ही शांत राहणार नाहीये. याचंच एक चांगला याच्यामधलंच एक चांगलं उदाहरण म्हणायचं म्हटलं तर ना साहिल मोहिते जो कालच्या रात्रीमध्ये रॉयल कळंबोली संघाकडून खेळत असताना पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून काय जबरदस्त मारा त्यांनी केला. काही मॅचेसमध्ये तो महागडा जरूर पडला परंतु त्याचा वाईड यॉर्कर त्याच्या संघाला भरपूर काय सांगून गेला. अशा सातत्याने नवोदित चेहऱ्यांना मात्र इथं संधी दिली जाते आणि जगाच्या पाठीवरती प्रसिद्ध होण्याचं एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. येस निश्चितपणे याकडे युवा टॅलेंटचा भरणा असल्या अनेक खेळाडू आपण सातत्याने या मैदानामध्ये पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या पहा ना अगदी 111 4 इतके आपल्याला पाहायला मिळतात. अगदी निल्सन आकडा देखील प्रशांत ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा अर्थात 1 गडी बाद 1 षटक संपलंय. बघा 111 नव्हे तर 4 इतके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र संघाला आपला एक्का बाहेर काढावा लागेल प्रशांत. आणि अगदी पहा प्रशांतच्या धावा देखील 11 आहेत. बघा आता मात्र युट्यूबर देखील आपल्याला आपला आवाज ऐकत असतील तेही देखील आता मात्र पेटीसीचं कौतुक करत असतील. अगदी परफेक्ट टायमिंग देखील त्यांचं देखील आपल्याला पाहायला होतं.
प्रशांत काय होतं माहिती का, काही ठिकाणी आम्ही स्पर्धा कव्हर करतो ना, तिथे स्कोअर कधी लेट अपडेट होतो, समालोचन काही वेगळं होतं, परंतु PTCचं काम हे परफेक्ट राहिलं आहे. अगदी मी म्हणेल की क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. तर नाव बॅक टू क्रिकेट, थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय तर हेच दुसरे षटक घेऊन येतात. आपण पाहतोय फरेश 11 संघाचे, कारण फरेश 11 संघाला कोणी विसरणार नाही आहे. अगदी गणेशजी खानावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय गोलंदाज हो 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 चांगला चेंडू फेकतायत. अगदी LIचे एंकडून मारा करत असताना काय सुरेख मारा देखील पाहायला मिळतोय. किसन शिंदे बघा, किसन शिंदेनं प्रभावित केलं होतं पाठीमागची स्पर्धा, काय जबरदस्त त्यांचा खेळ राहिला होता. आणि संघर्ष बी संघाचा विचार केला ना तर तिथे आघाडीची स्पर्धा झाली होती, तिथे बबलू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ त्यांच्याही संघानं मी म्हणे प्रभावित केला आहे. म्हणजे दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. फरेस डेफिनेटली पंच इशारा करतात, हा चेंडू वाईट आहे, अगदी खराब फेकी पाहायला मिळते आहे. संघाची एकूण रणसंख्या झाली 1 गडी बाद 12 धाबा. बघ चिकू, आजचा दिवस जर का सांगायचा म्हणला तर महापरिनिर्वाण दिन, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अर्थातच वंदनीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन, 69वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगभर आज मात्र सांगायचा म्हणलं तर आवर्जून साजरा केला जातोय. आणि निश्चित स्वरूपाने या चेहऱ्याने जगाच्या पाठीवरती एवढी मोठी लोकशाही दिली आणि या संपूर्ण लोकशाहीला मात्र बनवत असताना ज्या प्रकारे त्यांनी कोरले अक्षरशः राज्यघटनेला, आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की सर्वसामान्य माणसाला देखील त्याचा आधार मिळालाय, अधिकार मिळालाय. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला. आणि आज महापरिनिर्वाण दिन, आणि निश्चित स्वरूपाने आज आपण पाहतो की कळंबोली क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून देखील या महापरिनिर्वाण दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तमाम क्रीडा रसिकांना देऊया. यस यस यस, अगदी म्हटलं तर वाचाल तर वाचाल. आणि अगदी आपण पाहायला राज्यघटनेमध्ये देखील भरपूर असे या ठिकाणी आपल्याला तरतुदी पाहायला मिळतात. आज खरं तर हा दिनविशेष प्रशांत सरांनी आम्हाला या ठिकाणी सुचवला. थोडंसं प्रशांत मैदानाकडे देखील जाऊया, जिथे षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय गोलंदाजी तर चांगली पाहायला मिळते किशन शिंदे यांची. 17 धावा पाहतोय धावफलकावरती. संघर्ष बी संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, परंतु पहा फटका किती चांगला आहे प्रशांत. यश षटकार पाहायला मिळतोय. थोडंसं मी करेक्शन करतो, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, थोडीशी चुकी झाली माझ्याकडून, मी माफी मागू इच्छितो. आजचा दिवस हा साजरा करणारा दिवस नाहीये, आजचा दिवस हा दुःख व्यक्त करणारा दिवस आहे. कारण की महापरिनिर्वाण दिन म्हणजे बाबासाहेबांचं निधन झालं आणि या दिवसाला मात्र महापरिनिर्वाण दिन म्हणून बोधलं देखील गेलं. मी क्षमा व्यक्त करतो पुन्हा एकदा जाहीररित्या, कारण की मी या शब्दाचा चुकीचा वापर या ठिकाणी केला. तर निश्चित स्वरूपाने प्रवीण सर या व्यक्तिमत्वाचं योगदान, ज्यांनी मात्र संपूर्ण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, अर्थातच बोधिस्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र आपण मानपूर्वक आदरांजली अर्पण करूयात आणि घेऊन जाऊयात थेट मैदानाच्या दिशेने. एस एस एस, अगदी समालोचन कक्षातून आपण पाहायला प्रशांत सरांना सांगितलं चुकतो तो माणूस काय, अगदी चुका ह्या होतात आणि अगदी चुकांवरती पांघरून घालत पुढं सरसायचं असतं. हाच हेतू आम्ही समालोचन कक्षाच्या माध्यमातून हर एक प्रत्येक खेळाडूला देत असतो. तो मैदानावरती पहा, एकूण रणसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 23 ही धावसंख्या होत असताना किसन शिंदे आता मात्र थोडंसं कमबॅक करतात. काही चेंडूवरती त्यांच्यावरती आक्रमण केलं, तदनंतर प्रशांत नावाचं हे तुफान मैदानावरती खेळत असताना आता मात्र जाळ्यामध्ये सापडतील का, परंतु नाहीये. जिथे चेंडू नो मॅन्स लँड मध्ये देखील आढळला, तदनंतर प्रशांतनं नकारात्मक कॉल दिला, सांगितलं होय थांब, इथे अतिघाई संकटात नाही. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, चेंडू अतिरिक्त उसळी घेतली, तदनंतर तात्काळ हवेमध्ये या ठिकाणी चेंडू वावरत असताना तदनंतर भूमीला धान झाला. हे षटकांचा खेळ संपला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. संघर्ष बी संघाच्या 1 गडी बाद 24 धावा. तर निश्चित प्रशांत थोडासा अवधी आहे, तर आपण कालची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा याच्याविषयी देखील चर्चा करूया. जरूर जरूर जरूर. संपूर्ण दिवसभर पाहिलेलं स्वप्न
रात्री उघड्या डोळ्यांनी पूर्ण झालं, मी तर असंच म्हणेन. कारण की गतवर्षी याच व्यासपीठाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि कंटिन्यू मॅच थेट प्रक्षेपण, एकीकडे डोळेकडे समोर मैदानावरती मॅच होती, मोबाईल स्क्रीनवरती रॉयलची मॅच होती, परंतु तो दुःखद धक्का लागला गतवर्षी. परंतु यावर्षी मात्र मी तर असंच म्हणेन की स्वप्नपूर्ती करणारी ही स्पर्धा राहिली. मी तर म्हणेल की एकमेव अशी प्रीमियर लीग असेल जिथे एका संघ मालकाने 3 वेळा चॅम्पियन पदक भूषवले, ज्याच्यामध्ये ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट. जसं जर सांगेल ते निश्चितपणे सांगायला देखील प्रशांत आवडेल. रॉयल संघाचे संघनायक तो संघ मालक त्यांच्या नावामध्ये ते विजय आहे आणि तो विजयाचा रथतात. वा, एक मिश्किल गोष्ट मात्र प्रवीण सरांनी सांगितली की पनवेल प्रीमियर लीगचा मुंबई इंडियन्सचा संघ आहे की काय म्हणावं लागेल रॉयल संघ. येस येस. कारण की विजेतेपद नो डाऊट गॅरंटीची हमी आहे इकडे. एकेकाळी असं वाटलं तर रॉयल संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल, परंतु कुणाल धावणे काय मैदानावरती आला ना, अक्षरशः सर्वांची मन जिंकून गेला. 5 षटकार देखील पाहायला मिळाले होते. चिकू बघ, विषय एवढा मोठा होता की अगदी ऑफिसमध्ये काही प्रेक्षक वर्ग बसले होते, मी देखील माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. एकीकडे लॅपटॉप चालू होता आणि दुसरीकडे ऑन स्क्रीन मोबाईल चालू होता आणि मनामधून फक्त आणि फक्त एकच भावना निघत होती की या वर्षी ट्रॉफी पाहिजे. येस येस. आणि यस, कुणाल दवनेचे ते 5 षटकार न विसरण्यासारखे. सडपातळ शरीरयष्टीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. कुणाला ते नाव अवगत देखील नव्हतं. कळंबोली कॉलनीतील भरपूर सारे पाठीराखे तिथे उपस्थित होते. त्यांच्यावरती एक प्रश्न बनला की अरे नक्की हा कुणाल आलाय तरी कोण, हा करू शकतो का. परंतु विश्वास पाटीलने दावलेला विश्वास, नेरे दुंदरेचा आवाज, अर्थात कुणाल मैदानाच्या आतमध्ये आला आणि स्वप्नपूर्ती करून दिला. आणि रॉयल संघाची हीच तर एक बाजू राहिले, त्यांना तुम्ही संधी द्याल तर घुसल्याशिवाय राहणार नाही आणि तेच करून दाखवलं. येस येस येस. नेवर गिव्ह अप. अगदी असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाहीये. परंतु थोडंसं मैदानाकडे देखील जाऊया, तिथे धावगतीची देखील चर्चा करूया. ऑल द कार्पेट कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, जिथे धावगती जर पाहिली ना प्रशांत, तर आपण पाहू शकाल 1 गडी बाद 27 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा चालू असताना गोलंदाज रोहित यांचं. बघा, रोहित चौगुलेने प्रभावित केलाय. तो गोलंदाजी चांगली करत नाहीये, चांगली तर करतोच, परंतु फलंदाजी देखील तेवढीच त्याची तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर अद्याप देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय 1 गडी बाद 28 धावा. बघा सर, प्रशांत संघर्ष अगदी मी समालोचन करत म्हणतो ना, जब तक ना पडे हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहाँ संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. प्रशांत काय बोलशील. अगदी संघर्ष नाव आहे, संघर्ष करावा लागेल टीमला. येस, नो डाऊट. संघर्षाची परिभाषा पुन्हा एकदा लिहावी लागेल संघर्ष संघाला, ज्या प्रकारे काल रॉयल संघाने लिहिली आणि पुन्हा एकदा संपूर्ण पनवेलकरांना सांगितलं की हो यस, वी आर द रॉयल्स, नेव्हर गिव्ह अप इन आवर ब्लड. संघर्षमय कहाणी लिहावी लागली आणि ती संघर्षमय कहाणी मी म्हणेल रॉयल या संघानं लिहिली आहे. वा, काय जबरदस्त खेळ राहिलाय. थोडंसं मैदानाकडे जाऊया, तिथे देखील आपण पाहतोय 1 गडी बाद 30 धावा रोहितनं प्रभावित केलंय. अगदी या हंगामापासून पहिल्या स्पर्धेपासून रोहितनं प्रभावित केलंय प्रशांत. येस, नो डाऊट. रोहित भालेराव याचं नाव आहे पूर्ण आणि Yes. खूप कमी वयामध्ये हा खेळाडू देखील एक चर्चेचा विषय बनलाय. गतवर्षी जर का सांगायचं म्हटलं तर श्री मित्र मंडळाने केपीएलची ट्रॉफी LIG मध्ये खूप आनंदाने घेऊन गेले. बॅन्जो पथक सज्ज होतं आणि रात्रभर उत्साह होता. त्याच्यामध्ये गोलंदाजांमध्ये मी तर सांगेल की रोहितचं योगदान न विसरण्यासारखं आहे. आणि आपण पाहतो की तोच रोहित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बहुल्यावरती आलाय. खूप चांगली तो गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 32 धावा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. बघा, गोलंदाज ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की चिकू, मी नो डाऊट एक गोष्ट तुला सांग, पाणी घेऊन जायचंय. एक गोष्ट, येस, टॉससाठी कॉल देतो मी तुम्हाला. माऊली संघ आणि त्याचबरोबर साईनाथ संघ या आपण टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन. बघा, तू चर्चा करत होता गोलंदाजींची आणि मी एक गोष्ट तुला क्लिअरली सांगेल, कारण की काही वर्ष झाले क्रिकेट अगदी जवळून मी पाहतोय, एन्जॉय करतोय, अनुभवतोय. बॅट्समन घेऊन तुम्ही मॅच जिंकू शकता, परंतु जेव्हा तुमच्याकडे गोलंदाज असतात ना, तेव्हा तुम्ही टुर्नामेंट जिंकता. कारण की काल जर का सांगायचं म्हटलं ना, PPL मध्ये 5 षटकांसाठी 5 गोलंदाज बंधनकारक होते, परंतु एक बॅट्समन 5 ओव्हर विकेटवरती थांबू शकत होता, परंतु 5 गोलंदाज वापरणं तुम्हाला बंधनकारक होतं. आणि इथे मात्र आपण पाहतोय की आदरणीय विजय शेठ खानोकर साहेब स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय संदीपजी खलाटे साहेब देखील स्पर्धेमधून रजा घेत आहेत. स्वप्नील, तुम्ही देखील आमच्या समेत जुडल्या गेलात. या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. तर आभार व्यक्त करत असताना मात्र आपल्याला पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा या व्यासपीठाच्या माध्यमातून जरूर देतो. तर यस यस यस. तर चला आपण स्पर्धेविषयी तर चर्चा करूया तत्पूर्वी, कारण खूप चांगली स्पर्धा राहिली आहे. स्पर्धेविषयी चर्चा करण्याबरोबर आपण
ज्यांच्या नावाने जी स्पर्धा प्रशांत ठेवलेली त्याची देखील या ठिकाणी चर्चा करूया. कारण असं वाटलं देखील नव्हतं की असं घडेल. कारण तो मनाचा साधेपणा, मनाचा तो भोळेपणा, वाटलं देखील नव्हतं की इतक्या लवकर तो सहवास संपेल. परंतु ज्यावेळी स्नेहाचे आपुलकी चर्चा होईल ना, त्यावेळी पहिलं नाव संभाजी घोरपडे यांचं घेतलं जाईल. ही स्फूर्तीचषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय प्रशांत. चिकू म्हणतात ना, खेळ कुणाला दैवाचं कळाला. याच गोष्टीचा पुन्हा एकदा आपल्याला उल्लेख करावा लागेल. कारण की ज्या प्रकारची शरीरयष्टी होती, ज्या प्रकारे त्यांचं फिटनेस होतं, मला तर असं वाटत होतं की संभाजी घोरपडे साहेब कुठेतरी 150-200 वर्ष जगतात की काय. कारण की एवढी चांगली फिटनेस त्यांची भारी होती आणि वयाच्या 50व्या वर्षी देखील यॉर्कर टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. ही सर्वाधिक मोठी त्यांची कला होती. अगदी नवतरुणांना देखील लाजवेल एवढी त्यांची चांगली गोलंदाजी होती. आणि असं सर्व काही चांगलं असताना मात्र एक विपरीत गोष्ट घडून गेली. काळाचा मात्र घाव घातला गेला आणि देवाचं बोलणं आलं. असं म्हणतात ना, जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. येस येस येस. आणि अगदी मैत्रीचं नातं जोपासणारं हे व्यक्तिमत्व होतं. अगदी खूप मित्र परिवार या व्यक्तिमत्वानं प्रशांत जोडला होता. अगदी आम्ही त्यांच्या निधनानंतर काही गोष्टी देखील पाहायला, अगदी पूर्ण गाव एकटवला होता. बघा, एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या, एखाद्या मोठ्या नेत्याच्या देखील अशा अंत्ययात्रेला गाव एकटवत नाहीये. परंतु संभाजी घोरपडे बघा, नावातच दमछाक आहे. वा, काय जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं. आज खरं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना या आयुष्यकांनी आखली गेलेली संकल्पना, कारण त्यांच्याही मनामध्ये कुठेतरी दुःख आहे. कारण आम्ही देखील अगोदर त्यांच्याशी चर्चा केली, तुम्ही त्यांना विचारलं या स्पर्धेचं नियोजन कसं आहे. अगदी त्यांना जड अंतकरणातून सांगितलं, चिकू आम्ही नियोजन करतोय, परंतु आमच्या मनामध्ये असलेली जी हुरहुर आहे ना, ते कुठेतरी आम्हाला भासवते. संभाजी घोरपडे नावाची जी हुरहुर आहे ना, ते कुठेतरी आम्हाला हे करते. परंतु हुर पुरून या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणी दगडी चाळ मित्रपरिवार असेल, तदनंतर अहिल्यादेवी होळकर असतील, तदनंतर आपण पाहतोय भरतजी नारवड साहेब, हा सर्व मित्रपरिवार करत असताना पाहायला मिळतोय. तर 40 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम शेवटचं षटक, 4थं षटक चालू असताना एक गडीबाद 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज फलंदाजी करत असताना प्रशांतनं प्रभावित केलंय. अगदी आघाडीचे फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय, जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते आहे आणि संघाची एकूण धावसंख्या झाली 41. बघा, हर्षल चौधरीला आपण पाहतोय. बघा, हर्षलच्या नावावरती देखील आम्ही सांगतो ना, सातत्याने विक्रम आहे. एका चेंडू मागे 9 धावा काढण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावरती आहे. अगदी काम सांभाळत, आपला स्वतःचा बिझनेस सांभाळत, बँकेमध्ये, अभुदया बँकेमध्ये या ठिकाणी कार्यरत असताना, या पदावरती कार्यरत असताना क्रिकेटसाठी दिला गेला जाणारा वेळ आज हर्षद यांचा आपण पाहतोय. परंतु डायरेक्ट थेट एस्ट्यांवरती चेंडू आदळलाय, फर्निचर बरखास्त केलाय. चला, माऊली संघाचे या ठिकाणी संघनायक इथपर्यंत आलेले आहेत. तर मी साईनाथ, चला साईनाथ 11 संघाचे संघनायक, चला अजून देखील आपण आला नाहीये. आम्ही सातत्यानं तुम्हाला सूचना देतोय, हात जोडून विनंती करतो, या आपण लवकरात लवकर या. चला, माऊली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. साईनाथ, चला साईनाथ संघाच्या संघनायक, आम्हाला सारखं नाव घेण्यास भाग पाडू नका मित्रांनो. जिथे 41 धावा झाल्यात, 18 चेंडू मागे 36 धावांची बहारदार खेळी साकारणारा प्रशांत आता मात्र तंबूला गेलाय. परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चिनू आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या समवेत आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 44. षटकांचा खेळ संपला. 4 षटकामागे 44 धावा. मी तर म्हणलं प्रशांत एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे. तर यस, व्यासपीठावरती आपण या ठिकाणी नजर टाकतोय. कैलास जाधव यांना आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालंय.
यस यस उत्तर मान प्रीमियर लीग मध्ये सेकंड रनरअप देखील राहिली आहेत, कारण त्यांच्या गावाच्या पट्ट्यामध्ये देखील त्यांची गोलंदाजी बोलते आहे, या मैदानावरती देखील बोलते. ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी अगदी उत्तरमान प्रीमियर लीग मध्ये त्यांना आपण पाहत होतो आणि अगदी या मैदानावरती पाहतोय अगदी पाहुण्यांची भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. तर चला साईनाथ या आपण थोडीशी घाई करा. तर मित्रांनो पहिला या ठिकाणी पूर्वार्ध संपतोय, जिथे आपण पाहतोय पहिल्या फेरीतील चौथी लढत. एकीकडे जर पाहिलं परेश 11 आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला संघर्ष बी. संघर्ष बी संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्यात, अर्थात 44 आणि धावांची गरज असणार आहे ती मात्र परेश 11 संघाला 45. चला माऊली संघाचा आणखीन एक बहारदार खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. हनुमंत जाधव यांना पाहतोय. तर साईनाथ या त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय माऊली. तर कैलास जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. साईनाथ खूप चांगला खेळ राहिलाय. साईनाथ विरुद्ध माऊली. अगदी पाठीमागच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात होते. माऊली संघानं साईनाथला हरवलं होतं, आता साईनाथ माऊलीला हरवेल का? चला मॅच चालू करा लगेच. चला टॉस पाण्याची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती आहे, चला आयोजकांना विनंती आहे पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करा. 44 धावा झालेत. 45 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान या ठिकाणी पेलायचं आहे आणि आव्हान पेलत असताना सलामीची धाकड जोडी. सलामीवीर, कारण सलामीवीर म्हटलं की प्रवीण सर आक्रमक शैलीचे फलंदाज असतात असं म्हटलं जातं. यस चला टॉस कोणी जिंकलाय? साईनाथ ना. हा पॅनल्टीच्या काही धावा होत्या त्या अजून ऍड करणं बाकी आहेत. विशेष लक्ष आम्ही वेधतोय ते परेश 11 संघाचं. म्हणजे टोटल मध्ये त्यांच्या 2 धावा ऍड होतील. अगं ऑन स्क्रीन वरती जे युट्यूबर पाहतात तिथे 2 धावा. हा संघर्ष यस यस बघा एक सरळ संदेश आहे की संघर्ष संघाच्या 44 झालेत. तिथे त्यांच्या धावगतीमध्ये 2 धावा ऍड होतील, म्हणजेच 47 धावांचं टार्गेट असेल. काय विषय क्लिअर आहे, यात काही कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. संघर्ष संघानं अगदी आपल्या बॅटनं अगदी खेळत असताना 44 धावा एकटवल्यात. त्यांना बोनस स्वरूपात अर्थात पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळत आहेत. म्हणजेच पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 धावा झालेत आणि 47 धावांचं आव्हान गाठायचं आहे. बघा परेश 11 संघ पुन्हा एकदा आम्ही आपलं लक्ष वेधतोय. तर सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचारण होत असताना आपण पाहतोय किसन शिंदे आणि रोहित चौगुले या जोडीनं प्रभावित केलाय. अगदी पाठीमागच्या काही स्पर्धा आपण पाहत आलात ना, अगदी आघाडीची स्पर्धा, तर दुसरी स्पर्धा, तिसरी स्पर्धा, या तिन्ही स्पर्धेमध्ये परेश 11 संघानं प्रभावित केलाय. तर त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष बी. बबलू कोळेकर अर्थात नवनाथ कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणखीन एक दमदार आणि शानदार संघ संघर्ष बी. नाव संघर्ष आहे. संघर्ष ए संघ जर म्हटलं तर हनुमान शेठ चौधर, संघर्ष बी म्हटलं की नवनाथजी कोळेकर. बघा चांगले खेळाडू आहेत. काही काळ याही खेळाडूंनी हे मैदान गाजवलंय आणि आज आपण पाहतोय
संतोष बदने यांना देखील आपण पाहतोय 40+ गुड मॉर्निंग हा संघ त्यांनी घेतलाय. त्या संघाचे संघनायक आहेत रायगड 40+ बिग बॅश ही स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये रनरअप राहिले. तदनंतर रायगड प्रीमियर लीग देखील येते. गुड मॉर्निंग हा संघाचे संघनायक आहे. तीही देखील स्पर्धा मानगरच्या मैदानावरती होणार आहे. तर संतोष बदने यांना आपण पाहतोय. परंतु पहा जिथे पहिला चेंडू रनआउटची संधी ती संधी गमावली आहे. कारण थोडासा लेट तर तुम्हाला थेट फेकी देखील करणं गरजेचं. त्याला प्रयत्नेश कोटेकर आणखीन एक 40+ खेळाडू यांना आपण पाहतोय. रॉयल संघाचे एकेकाळचे तारणहार म्हणून देखील यांच्याकडे पाहिलं जातं. जॉन्टी रोड्स म्हणून देखील यांच्याकडे पाहिलं जायचं कारण जबरदस्त खेळ त्यांचा देखील राहिला आहे. परंतु इथे पहा वैभव सरदार या नावानं चर्चा होते. परंतु सरदार यांची गोलंदाजी पहा. अगदी आवडीनं यांना योग्य सरदार म्हटलं जातं आणि अगदी ते गोलंदाज पाहायला मिळतात. त्यांची ऍक्शन पहा अगदी राऊंड अप अगदी गोल फिरून या ठिकाणी चेंडू फेकण्याची. चला यस अरविंद ढेकळे. चला अरविंद ढेकळेची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. तर अरविंद ढेकळे या आपलं देखील स्वागत आहे. आपल्याला देखील या अरविंद ढेकळे आपण आमच्या मायक्रोफोनची संपर्क साधायचा आहे. संपर्क साधत असताना रोहित चौगुलेने लगावलेला हा दमदार फटका होता. पण तो फटक्यामध्ये देखील फटक्या मागे देखील प्रयत्न देखील पहा किती चांगले होते. अरविंद ढेकळे या आपल्याला बोलवण्यात येत आहे. आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. पण तो रोहित चौगुले अरविंद ढेकळेची चर्चा करणार आहोत मित्रांनो. कारण रायगड 40+ या बिग बॅश लीग मध्ये अरविंदला 500 रुपयामध्ये फक्त बोली लागली होती. तर परंतु अरविंद ढेकळे त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून तो किताब घेऊन जातो. आणि तदनंतर पहा तिथे तो स्पर्धा खेळला. आता रायगड 40+ प्रीमियर लीग चालू होतंय बघा. 500हून थेट त्याची 12,000ला बोली लागली आहे. अगदी किस्सा कालच ऑक्शन सोहळा झाला आणि प्रयत्नेश अगदी तो रात्रीचा किस्सा देखील आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून सांगेल. बघा एक असा काळ होता की रायगड बिग बॅश मध्ये बोला बघा तिथे या ठिकाणी धावगती जर पाहिली ना योगेश आपण पाहतोय 11 धावा होत असताना रोहित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशेष आणि खरं परेश इलेव्हन म्हटलं ना इथे उदय पवार यांचा देखील उल्लेख केला जातो. परंतु पहा चेंडू गेला धन 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 धनात धन चौकार. आपण पाहिलं तर धावा आल्या नव्हत्या. परत त्यानंतर रोहित चौगुले नावाचं तुफान या मैदानावरती अगदी पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी करताय. षटकांचा खेळ संपला. एका षटकामध्ये धावा उभारल्यात परेश इलेव्हन संघानं 15 धावा उभारत असताना आपण पाहिलं 47 धावांचं आव्हान पेलायचं आहे. आणि 47 धावांचं आव्हान पेलत असताना आपण पाहतोय काय दमदार आणि शानदार सुरुवात या सलामीच्या फलंदाजांची राहिली आहे. परंतु पहा जिथे गोलंदाज संघर्ष करतायत. संघर्ष चालू आहे आणि संघर्ष हा करावा लागेल. अगदी आपण पाहतोय तर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. चला गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. चिनू ना
किरण, बघा किरण ना पाहतोय संघर्ष संघामध्ये किरण ठेंबरे, या संघामध्ये देखील किरण आहे. किरण जिथे गोलंदाजीसाठी येत आहेत, एलआयजीकडून मारा करतायत, तर किसन शिंदे प्रभावित केलं या खेळाडूंनी. परंतु आपण पाहतोय 15 धावा होत असताना 47 धावांचं आव्हान पेलायचं आहे. आणि 47 धावांचं आव्हान पेलत असताना अगदी प्रति विरोधात जर पाहिलं बिनगडीबाद 15 धावा उभारल्यात, म्हणजे परेश इलेव्हन संघाची सुरुवात ही चांगली राहिली आहे. आता मात्र या सामन्यामध्ये संघर्षबी संघाला शिरकाव करायचा असेल ना, तर ही जोडी फोडावी लागेल. आणि ती जोडी फोडण्याचा प्रयत्न केला जाईल का? किरण, हो हो, चांगला चेंडू, ट्रॅप रचला, एस डेफिनेटली जाळ्यामध्ये अडकवलाय, मछली जाल में फसी. किसन शिंदे बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानावरती येतोय किशोर खैरात. बघा किशोरला देखील हे मैदान अनेक वेळा हादरून सोडलाय. अगदी काही मॅचेस अशा आहेत जिथे एक चेंडू मागे 6 धाबा, एक चेंडू मागे 4, एक चेंडू मध्ये 5, त्यावेळी हेच किशोर मैदानावरती येतात काय आणि फटकेबाजी करतात काय. परंतु यावेळी किशोरची वर्णी ॲज तिसऱ्या क्रमांकावरती लागली आहे. म्हणजे किशोरवरती आता धुरा असेल, किशोरवरती आता जबाबदारी असेल. संघाची ऋणसंख्या जर पाहिली, येणारे 17 आणि विजयासाठी अद्याप देखील 32 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा किरण ढेंबरे गोलंदाजी करत असताना किरण यांना या ठिकाणी पाहतोय. बघा किरण ढेंबरे संघर्ष या संघामध्ये आहे आणि या संघामध्ये देखील किरण यांना पाहतोय. अगदी किरण पहा, किरण ढेंबरेनं सकाळ प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलं, परंतु या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय संघर्ष बी संघाचा हाही देखील किरण प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या हमशा खान मला सुचवत आहेत 1 गडी बाद 15. आता मात्र हळूहळू का होईना संघर्ष बी या सामन्यामध्ये शिरकाव करू लागलाय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज किरण, ओ चांगला चेंडू फेकलाय अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आपण पाहतोय जिथे खराब फेकी देखील पाहायला मिळाली. जिथे संघाची एकूण धावसंख्या 17 आपण पाहतोय. 17 म्हटलं की खतरा. खतरा कोणत्या संघाला होईल यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. साई कृपा बनाम माऊली, एक बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नवनाथ जगदाळ आहे, कारण नवनाथ जगदाळाने प्रभावित केलाय अगदी काही स्पर्धांमध्ये आपण पाहत आलो आहे. परंतु इथे किरण पहा, येस येस येस, यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या किशोरची बत्ती गोल करणारा हा चेंडू. किशोर बॅक टू डग आउट. तर येस आपण पाहतो या सामन्याला हमजा खान कलाटणी देणारं षटक असू शकेल काय. कारण जिथे पाहायला किशोर घरत सारखा फलंदाज आउट झाला, तदनंतर आपण पाहायला किशोर शिंदे सारखा फलंदाज आउट झाला. हा यशस्वी गोलंदाज राहिलाय. काय गोलंदाजी करतात किरण खेळपट. तर यानंतर आपण पाहतो व्यासपीठावरती येत असताना अशोक भाऊ मोठे यांना आपण पाहतोय. तर अशोक भाऊ मोठे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत असताना या ठिकाणी मैदाना तदनंतर बबनजी बारगजे साहेब यांचा देखील शुभागमन होताना पाहायला मिळत असतोय. जिथे संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली या वाईट नंतर 18 धावा झाल्यात. षटक दुसरं चालू असताना आपण पाहतोय
अजून देखील 15 चेंडू 29 धावांची गरज. किरण काय गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल पडळकर. परंतु पहा जिथे क्षेत्ररक्षण कडून चुका होत आहेत. चुका नाहीये, हा सामना गमावतात की काय. चेंडू गेलाय आकाशाला गवस निघालत. बुक्की टिंगुळ 6 धावा. तर याचा जितका उंच तितकाच लांब. आकाशाला गवस निघालत. अगदी आकाशाला बुक्की मारत जणू काय बुक्की टिंगुळ आणला या फलंदाजानं. बघा थोडस थांबवतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर बरोबर आपण पाहतोय 2 गडी बाद 34 येणारे पार पडळकरचं काय मैदानावरती खेळणी साकारतोय. ज्यानं अद्याप फक्त चेंडू फेस केलं 3 धावा जमवल्या 2 षटकार आणि चौकाराच्या मदतीनं 16 धावा. रोहित चौगुले खेळपट्टीवरती आहे. रोहित म्हटलं की हाणामारी, परंतु रोहित अजून देखील शांत पाहायला मिळतोय. त्याच्याकडे शांतता पाहायला मिळते, त्याच्याकडे संयम पाहायला मिळतोय. आणि हे तर तुम्हाला क्रिकेटमध्ये करता येणं गरजेचं आहे. मोठे फटकेबाजी करणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. तुम्हाला एकेरीचं रूपांतर दुहेरी आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करता येणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देता येणं गरजेचं आहे. आणि ते तर क्रिकेट स्टोरी बुक क्रिकेट पाहायला मिळत आहे रोहित चौगुले यांच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट. थोडंसं जाऊया मैदानाकडे. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. फलंदाजी करत असताना प्रभावित केलं या खेळाडूनं. परंतु विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकतात चेंडू. जिथे चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सरसावत असताना 2 धावा अगदी वसूल करतायत. आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद हमजा खान मला सुचवतायत. 36 धावा. हमजा 36 म्हटलं की 36चा आकडा, 36 म्हटलं की विवाह जुळवत असताना आपण 36 गुण पाहत असतो. अगदी हा 36चा आकडा आणि कोणाला होणार वाकडा. अगदी विवाह म्हटलं की हा 36 गुण पाहिले जातात. अगदी 36 या धावसंख्येवरती संघ येऊन थांबतोय. अजून देखील गरज आहे. येणारे 11 आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. आवाकामध्ये ही मॅच आले परश 11 संघाच्या. अगदी पाहिलं तर कोणत्याही प्रकारची घाई गडबड आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रोहित चौगुलेची प्रभावित केलाय. अगदी KPL सारख्या स्पर्धेमध्ये रोहित चौगुलेकडे सर्वांचं लक्ष असणार यात मात्र शंकाच नाही आहे. सुमित चेंडूवरती येत आहेत. जिथे आपण पाहिलं 1 धाव. येणारं समीकरण जर पाहना येणारे 10 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. खेळपट्टीवरती आपण पाहतो विशाल पडळकरला जो मैदानावरती आला त्यानं पाहिलं आणि या मैदानावरती घमासान धुमासान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. प्रशांत आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रशांत. तर आता मात्र स्लो बार चेंज ऑफ द पेस. परिवर्तन. डॉट चेंडू फेकावे लागतील. प्रतिस्पर्धी फलंदाजांवरती दडपण निर्माण करावं लागेल आणि हे दडपण राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रशांतनं फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी देखील अद्याप चांगली करतात. याचं कारण अजून देखील एकही चौकार एकही षटकार दिला नाहीये. कमी धावसंख्या डिफेन्स करायच्यात प्रशांतला. प्रशांत आता मात्र काय करेल. या धावा डिफेन्स करतील का. फलंदाजी करत असताना व्यक्तिगत 36 धावा जमवल्या आणि गोलंदाजी करत असताना पहा प्रशांत काय गोलंदाजी करतोय. परंतु या मैदानावरती चेंडू गेला आर पार सीमा पार. षटकार.
काय फलंदाजी करतोय. फलंदाज आपण पाहिलं तर विशाल पडळकरला. विशाल पडळकर या ठिकाणी आमच्याकडून सांगतो मी मारत नाही, मी मारतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. तो विशाल आपल्याला पाहायला मिळेल. याचा पॅटर्नच वेगळा आहे. पहा आणखीन एक बाहूचा धक्का. आ देख खेच जरा. हा आहे उत्तुंग छक्का. तर हेच थँक्यू. डीचे थोडंसं थांबवतो. व्यासपीठावरती काही मान्यवरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक भाऊ मोठे यांना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत बबनजी बारगजे साहेब यांना देखील पाहतोय. या सर्वांचं आपण व्यासपीठावरती शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत असताना त्यांचा या ठिकाणी मान सन्मान देखील करणार आहोत. तर मी या ठिकाणी उपस्थित आमच्या मंचावरती उपस्थित असलेले सचिनजी ठोंबरे यांना विनंती करतो की आपण अशोक भाऊ मोठे यांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. अगदी आपण पाहू शकाल अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊनी करतो हा स्वागताचा सोहळा. कारण जणू काही साहेब आमच्यासाठी स्वागत आपुलकीचं नातं आहे. जणू काही साहेब हे स्वागत म्हणजे आपुलकीचं नातं, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचं नातं, आणि जिव्हाळ्याचं नातं झोपण्याचं काम केलं जात आहे. यस यस, अगदी जिव्हाळ्याचं नातं या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. त्यानंतर आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती हा चेहरा पाहतोय अशोक भाऊ बोटे. कळंबोलीमध्ये सातत्यानं विकासाचा काया पलट करणार हे व्यक्तित्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जर पाहिलं भरपूर अशी कामं त्यांच्याही माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. तर बबनजी बारगजे साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील समोर या. आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जाईल. तर हेच आपण पाहू शकाल बबनजी बारगजे साहेब यांचं देखील काम दमदार राहिलं या परिसरामध्ये. त्यांची देखील उपस्थिती दर्शनीय पाहायला मिळते. तर त्यांचा देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. तर यस, नो डाऊट मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरलाय, ज्यानं फलंदाजी करत असताना 6 चेंडू मागे तब्बल ठोकल्या 28 धावा, एक कॅच पकडली असा ठरलाय या सामन्यातील सुपर हिरो